आज आपल्या किलबिल ग्रुपच्या पायलचा वाढदिवस साजरा झाला. पायलच्या आजी अंजलीताई यांनी नेहमीसारखा मुलांना खाऊ दिला, केक कापला, छान गाणे म्हणून वाढदिवस केला. पण आज पायलतर्फे आपल्या बालसेनेच्या पुस्तक संग्रहालयाला अंजलीताईंनी बालसाहित्यामधील 5 पुस्तकांचा एक संच भेट म्हणून दिला. सर्वांना वाढदिवसाचे हे अनोखे सेलिब्रेशन खूपच आवडले. आज अंजलीताईंनी खूप दिवसांनी बालसेनेला एक मजेशीर गोष्ट सुद्धा सांगितली. गोष्टीचे नाव होते वेंधळा गणू. एका छोट्या गावामध्ये गणू नावाचा मुलगा आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता. गणू खूप खोडकर होता. आईने सांगितलेले एकही काम तो ऐकत नसे. गणूच्या आजी आजोबांचे घर त्याच गावामध्ये दुसऱ्या गल्लीमध्ये होते. गणूला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. त्याचे मित्रांबरोबर खेळणे, कोणाच्या तरी घरी जाऊन एकत्र काहीतरी खेळणे, वाढदिवस साजरे करणे, खाणे पिणे खूप मज्जा चालली होती. अधूनमधून आई काहीतरी आजीकडे देऊन ये म्हणून गणूला काम सांगायची. जरा नाराजीनेच गणू धावत पळत आजीकडे जाऊन ते देऊन यायचा. एक दिवस आईने शेंगदाण्याचा पुडा गणूच्या हातात देऊन आजीकडे नेऊन द्यायला सांगितले. आई पिशवी आणून देईपर्यंत गणूने पुडा हातात घेऊन धूम ठोकली होती. आजीकडे जाईपर्यंत तो पुडा अर्धा झालेला होता, कारण पिशवीला होते एक भोक पडलेले. त्यातून रस्त्यात शेंगदाणे पडत पडत घरापर्यंत पोचले होते. आजी गणूला रागावली. पुढच्या वेळेस काही आईने इकडे द्यायला सांगितले तर ते पिशवीमध्ये बांधून आणायचे. गणू आजीचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधी पळाला सुद्धा. गणूच्या घरी एक पांढरी शुभ्र माऊ होती. तिला छोटी छोटी पिल्ले झाली होती. आजीने आईकडे निरोप पाठवला होता, एक छान माऊचे पिल्लू माझ्याकडे पाठव. आईने गणूला ते काम सांगितले. मागच्या वेळेस आजीने रागावून सांगितले होते, काही आणशील ते पिशवीत बांधून आण. गणूने आज्ञाधारकपणे माऊचे पिल्लू कापडी पिशवीमध्ये गुंडाळले आणि निघाला. पिशवीत म्याव 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 करून छोटे पिल्लू बिचारे निपचित झाले. आजीकडे आल्यावर गणूने पिशवीतून माऊचे पिल्लू काढून दिले. आजीने डोक्याला हातच लावला. अरे गणू, असा कसा रे तू वेडा? आजीने गणूला भरपूर सुनावले. खाली मान घालून उभ्या असलेल्या गणूचा कान पकडून आजी म्हणाली, आईने काही दिले तर त्याला दोरी बांधून हळूहळू चालत आणायचे. गणू मुसमुसतच घरी आला. आज गणूच्या घरी आईच्या मैत्रिणीच्या मुलीला केळवण होते. आई सकाळपासून कामामध्ये व्यस्त होती. पुरणपोळीचा बेत केलेला होता. 5 पक्वान्ने म्हणून आईने लाडू करंजी आधीच करून ठेवली होती. पण आज तिने जवळच्या एका सुप्रसिद्ध स्वीट मार्टमधून गरम गरम जिलबी आणली होती. आजीला जिलबी खूप आवडते हे आईला माहीत होते. म्हणून तेवढ्या गडबडीत आईने गणूला जिलबीचा पुडा आजीला नेऊन द्यायला सांगितले. अरे बापरे, गणूला आठवले मागच्या वेळेस आजीने कान पकडून काय बजावले होते. बाहेर अंगणात येऊन गणूने एका सुतळीला एक एक जिलबी ओवून निघाला हळू हळू चालत. रस्त्याने सगळे लोक का हसत आहेत हे काही गणूला कळेच ना. आजीकडे गणू जेव्हा पोचला तेव्हा पुढे गणू आणि मागून सगळी खराब झालेली जिलबीची माळ. आजी तोंडावर हात धरून धरून खो खो हसायला लागली. गणूने सुद्धा हळूहळू हसत आजीच्या हसण्यात आपले हसणे मिसळले.